SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे। रोज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत आहे, एक लक्षात ठेवा, आणि सकाळीच ग्राउंड या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा। आणि जास्त विद्यार्थी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला एका दिवशी बोलावल्या जात आहे, तर ही ग्राउंड या ठिकाणी कंटिन्यू चालत आहे। म्हणजे जास्त फॉर्म या ठिकाणी आलेला आहे, जवळपास 80,000च्या आसपास SRPF गट क्रमांक 20 वरणगावला फॉर्म आलेले आहे। तर ग्राउंडचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपलं या ठिकाणी मेरिटमध्ये आपण बसणार आहे का, आपल्याला पेपर भेटणार आहे काय, हा काही अंदाज आपल्याला भेटणार आहे ज्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे त्यांचं, ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला फॉर्म जास्त आले आहे, तर कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, आणि कमी जाणार आहे तर कोणतं कारण आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि सर्व प्रवर्गाचा मी तुम्हाला कडाप सांगणार आहे, सर्वसाधारणतः कडाप, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड या सर्वांचा कडाप सांगणार आहे। आणि कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे, कॅटेगरी वाईज। ओपनचा कडाप किती जाणार आहे, OBC, SBC, SC, ST, NTB, NTC, NTD, VJA, EWS सर्व कॅटेगरी वाईज कडाप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे, तेव्हाच आपल्या एक लक्षात येणार आहे कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर सर्वात अगोदर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे, SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगरच्या कॅम्पमध्ये ही ग्राउंड या ठिकाणी पारदर्शकपणे होत आहे। तर आता सर्वात अगोदर मी कडाप तुम्हाला सांगून देतो। सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी होमगार्डचा कडाप सांगणार आहे कॅटेगरी वाईज, त्यानंतर पोलीस पाल्यांचा सांगणार आहे, त्यानंतर माजी सैनिकांचा सांगणार आहे, त्यानंतर भूकंपग्रस्तांचा सांगणार आहे, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर सर्वसाधारणता सांगणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा, होमगार्ड जर असाल तर ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे, OBC कॅटेगरीचा होमगार्ड असाल 93 पर्यंत जाणार आहे, SBC कॅटेगरीचे होमगार्ड असाल 93 पर्यंत किंवा 95 पर्यंत जाणार आहे, SC कॅटेगरीचे होमगार्ड असाल 93 पर्यंत जाणार आहे, ST कॅटेगरीचे होमगार्ड असाल 91 पर्यंत कडाप जाणार आहे, NTB कॅटेगरीचे होमगार्ड असाल 93 पर्यंत कडाप जाणार आहे, NTC कॅटेगरीचे होमगार्ड असाल 93 पर्यंत जाणार आहे, NTD कॅटेगरीचे होमगार्ड असाल 93 पर्यंत, VJ कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 93 पर्यंत, EWS कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 93 पर्यंत कडाप किंवा 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे आहे पोलीस पाल्य आहे, पोलीस पाल्यांचा जो कडाप आहे, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 89 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 73 प्लस, SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 पर्यंत, आणि SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 82 पर्यंत, त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 60 किंवा 70% पर्यंत, NTB कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 70%, 70 मार्कावर, त्याचबरोबर NTC कॅटेगरीचे असाल तर 70 वर, त्याचबरोबर NTD कॅटेगरीचे असाल तर 75, VJ कॅटेगरीचे असाल तर 75 पर्यंत, EWS कॅटेगरीचे असाल तर 72 किंवा 74 पर्यंत, ठीक आहे। आता माजी सैनिकचा जर आपण विचार केला, माजी सैनिक जर असेल ओपन कॅटेगरीचे 95 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, OBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 82 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, SBC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 76 पर्यंत, SC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल तर 60 पर्यंत, त्याचबरोबर ST कॅटेगरीचे माजी सैनिक असाल तर 88 पर्यंत, NTB कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 82 पर्यंत, NTC कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 78 पर्यंत, NTD कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 87 पर्यंत, VJ कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 61 पर्यंत, EWS कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 60 पर्यंत, एवढं काही कडाप जाणार आहे। आता भूकंपग्रस्तांचा कडाप आपण पाहिला, भूकंपग्रस्तांचा जो कडाप आहे, तुम्ही ओपन कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 93 पर्यंत कडाप जाणार आहे, OBC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 87, SBC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 88, त्याचबरोबर SC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 84, ST कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 80, NTB कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 90%, 90 वर, आणि NTC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 90 पर्यंत, NTD कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 89 पर्यंत, VJ कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल 85 ते 90 च्या आसपास, आणि EWS कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 91 पर्यंत किंवा 89 पर्यंत। आता प्रकल्पग्रस्तांचा कडाप आपण पाहिला, तर प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल ओपन कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 95 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, आणि OBC कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे, SBC कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर 89 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, SC कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल तर 90 पर्यंत पाहायला भेटणार आहे, ST कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 86 पर्यंत किंवा 87 पर्यंत पाहायला
भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 90 पर्यंत, NTC कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 89 पर्यंत, NTD कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 89 किंवा 90, VJ कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल 89 पर्यंत आणि EWS कॅटेगरीचे तर प्रकल्पग्रस्त असाल 91 किंवा 93 पर्यंत। आणि खेळाडूंचा जर आपण विचार केला तर खेळाडू जर तुम्ही असाल तर खेळाडूचा ओपन कॅटेगरीचा जो कडापा आहे तर हा या ठिकाणी 95 पर्यंत पाहायला आपल्याला भेटणार आहे। जे ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत पाहायला भेटणार आहे आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा या ठिकाणी 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। SBC कॅटेगरीचे जर तुम्ही खेळाडू असाल तर 89 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। SC कॅटेगरीचे या ठिकाणी खेळाडू असाल 89 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी खेळाडू असाल तर 86 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी खेळाडू असाल 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। NTC कॅटेगरीचे जर तुम्ही खेळाडू असाल तर 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे। NTD कॅटेगरीचे जर तुम्ही खेळाडू असाल 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीचे जर तुम्ही खेळाडू असाल 91 किंवा 93 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। आणि तुम्ही EWS कॅटेगरीचे खेळाडू असाल 89 ते 91 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा काही या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। आता या ठिकाणी राहिला विषय सर्वसाधारण, कारण की सर्वसाधारणमध्ये जवळपास 90% विद्यार्थी सर्वसाधारणमध्ये राहते। आता सर्वसाधारणता कडाप किती जाणार आहे? सर्वसाधारण म्हणजे खेळाडूही नाही, तुम्ही प्रकल्पग्रस्तही नाही, भूकंपग्रस्त नाही आहे, माजी सैनिक नाही आहे, पोलीस पाल्य नाही आहे, होमगार्डही नाही आहे। तर सर्वसाधारणता आता कडाप किती जाणार आहे? सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा कडाप किती जाणार आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तगडा तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे, 95 पर्यंत जाणार आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल सर्वसाधारण तर 95 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल तर 93 किंवा 95 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। आणि SBC कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी सर्वसाधारण जर असाल तर जवळपास 93 किंवा 95 पर्यंत पाहायला भेटणार आहे। आणि SC कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी सर्वसाधारण असाल तर 91 ते 93 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल 91 ते 93 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल 93 ते 95 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायलाच भेटणार आहे। ठीक आहे। NTC कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल 93 ते 95 च्या आसपास कडाप जाणार आहे। ठीक आहे। आणि NTD कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल 93 ते 95 च्या आसपास कडाप जाणार आहे। ठीक आहे। आणि VJ कॅटेगरीचे जर तुम्ही सर्वसाधारण असाल तर 93 ते 95 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ठीक आहे। आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 ते 93 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे सर्वसाधारणतः। ठीक आहे। तर हा काय मी तुम्हाला कडाप सर्वसाधारणतः सांगितला, तर तुम्ही म्हणसान की एवढा कसा काय कमी जाणार आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 1:10 रेशोने विद्यार्थी घ्यायचे राहते आणि सर्वात जास्त जागा जर कुठं असेल तर ते SRPF गट क्रमांक 20 वरणगावमध्ये असणार आहे। म्हणजे जर समजा एक जागा आहे तर 10 जण घेणार आहे असं काही नाही आहे, त्या रेंजमध्ये त्या रेशोने त्यांना घ्यायचे आहे। म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला सांगून आलो, त्यांना कडाप लावायचा या ठिकाणी 91 वर। आता कॅटेगरी SC कॅटेगरी तर त्यांना 91 वर कडाप लावायचा आहे, तर 91 चे ते रेशो पाहणार आहे किती विद्यार्थी आहे, जेवढे काही जास्त बसत असेल त्या रेशोमध्ये तर ते सर्व काही विद्यार्थी पात्र त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर सर्वात जास्त जागा SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आहे। नक्की एवढा कडाप पाहायला भेटणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।